हे खूप आदर्शपण आहे आणि खूप प्रगल्भ पालकत्वाकडे नेणारं पण आहे. आपल्याला प्रेक्षकांमधून प्रश्न आहे, बघूया प्रेक्षक काय म्हणतात. नमस्ते सर, माझं नाव योगेश सावंत आहे. मी सिनियर मॅनेजर HR आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारावासा वाटतो की आज कित्येक युवक व्यावसायिकतेचे प्रशिक्षण घेऊनही कर्मचारी नोकरी सोडतात. अशावेळी त्यांना नोकरीमध्ये स्थैर्य प्रदान करण्यासाठी काय करावे, यावर कृपया मार्गदर्शन द्यावे. शेवटी स्टॅबिलिटी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी तिला स्टेबल व्हावंसं वाटतं आणि पाय तुमचे जेवढे घट्ट असतील तेवढं तुमचं बाकीची जी परिस्थिती असते त्याच्यावरती सुद्धा थोडा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्या माणसांना जे विचारायचं त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? स्टेबिलिटी मला असं वाटतं की ते एम्प्लॉयरच्या दृष्टीने म्हणतायत आणि एकतर असं आहे की ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्यावं. पण जर का तुम्हाला स्टेबिलिटी क्रिएट करायची असेल आणि रिटेन्शन कंपनीमध्ये वाढवायचं असेल तर त्या माणसाने तुमच्याकडे का थांबावं ह्याचं एक उत्तर तुमच्याकडेही असलं पाहिजे आणि तुमच्याकडे जर का त्याचं उत्तर असेल तर ते त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. आज असं झालंय की 2-3 वर्षामध्ये जर का जॉब चेंज केला नाही तर लोकांना काळजी वाटते, काय रे बाबा तुला काय प्रॉब्लेम आहे का, कसं तुला जॉब मिळत नाही, 3 वर्ष झाली तू जॉबने चेंज केलास. तर त्याच्यामुळे जर का एक नॅशनल लेवल ट्रेंड असेल आणि त्याला जर का जावंसंच वाटत असेल तर त्याला थांबवण्याची गरज नाही. तुमची ऑर्गनायझेशन इतकी प्रोसेस ड्रिव्हन असायला पाहिजे आणि ट्रेनिंग इतकं सक्षम असायला पाहिजे की नवीन तुम्हाला माणसाला घेऊन ट्रेन करता आलं पाहिजे. सो फिअर ऑफ लुझिंग असून चालणार नाही. पण तुम्हाला मी एम्प्लॉयर म्हणून हे सांगतो की तुम्हाला लोकांना त्यांचा व्हाय, सी इफ द व्हाय इज अंडरस्टूड, व्हॉट अँड हाऊ इज इझी. सो त्यांच्या मनातलं तो का आहे की का मी इथे राहावं हे त्यांना जर का कळलं तर तुमचं काम खूपसं सोपं होईल आणि तुमचा जो का आहे आणि त्यांचा जो का आहे तो वेगळा असू शकतो. म्हणजे तुम्ही का जाताय हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा असं असतं की त्यांना त्यांचं ते स्किल तुम्हाला चालत नसतं तुमच्या कंपनीमध्ये. सो तुम्हाला त्याला इंटरनल ग्रोथ देण्याकरता त्याला काही ट्रेनिंग देण्याची गरज असते. तर तुम्हाला त्यांना हे सांगावं लागेल की तू फार महत्त्वाचा माणूस आहेस माझ्याकरता आणि जर का आपल्याला बरोबर हे टीम म्हणून काम करून काही नवीन साध्य करायचं असेल तर तुझी ग्रोथ होणं पण महत्त्वाचं आहे की तुला पुढचं इन्क्रीमेंट, पुढचं प्रमोशन कसं रे मिळणार. तुला माहिती आहे का ह्या संध्या उपलब्ध होत आहेत आणि ही संधीवर तुला करायचं असेल काम तर तुला स्वतःच्या ह्या स्किल्समध्ये बदल आणावा लागेल. मग तू कंपनीमध्ये आहे त्याच्यामधून फायदा करून स्किल्स अक्वायर कर किंवा स्वतः बाहेर कोर्स कर आणि जर का तू तो कोर्स नाहीच केलास तर कदाचित वर्षभरानंतर तुला ग्रोथ करणं तुला कठीण जाईल कंपनीमध्ये. प्रामाणिक असावं.